सातबारा उतारा असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. शेतकरी बांधवांनो, 27 जानेवारी 2026 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय आलेला आहे. तर ग्रामीण भागातील शेतजमिनीच्या पोटहिस्साची मोजणी करून नकाशे व सातबारा अधिकार अभिलेख अद्ययावत करण्याबाबतचा हा महत्त्वपूर्ण निर्णय झालेला आहे. म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा. तर महाराष्ट्र राज्यात पोटहिस्सा मोजणीचा पथदर्शी प्रकल्प जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या स्तरावरून सुरू करण्यात येत आहे. सदर प्रकल्पाचे कार्यान्वयन सनियंत्रण करणे तसेच जनतेचा प्रत्यक्ष सक्रिय सहभाग मिळवण्यासाठी प्रसिद्धी व जनजागृती अभियान राबवणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने सदरच्या पोटहिस्सा मोजणी प्रकल्पाच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी विविध समित्या गठीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे. तर आपण आता शासन निर्णय पाहणार आहोत. तर शासन निर्णय असा आहे की महाराष्ट्र राज्यात प्रथम भूमापन व जमाबंदीची कारवाई सन 1990 ते 1930 या दरम्यान झालेली आहे. प्रथम भूमापन व जमाबंदीच्या वेळी अस्तित्वात असलेल्या धारकांच्या शेतजमिनीचे नकाशे, अधिकार अभिलेख व जमिनीची प्रतवारी तसेच जमिनीची आकारणी निश्चित करण्यात आलेली आहे. मूळ जमाबंदीच्या वेळी राज्यात एकूण 50,213 भूभाग नकाशे व तेवढेच सातबारा अधिकार अभिलेख तयार करण्यात आले होते. जमीन एकत्रीकरण योजनेच्या दरम्यान मूळ जमाबंदीच्या वेळी तयार करण्यात आलेल्या अधिकार अभिलेखात नव्याने तयार झालेला पोटहिस्सा धारकाच्या जमिनीच्या पोटहिस्साची मोजणी करून नकाशा अद्ययावत करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने एकत्रीकरण योजनेमध्ये राज्यात एकूण 1,40,78,965 एवढे भूभाग तयार झाले असून तेवढे सातबारा अधिकार अभिलेख तयार व अद्ययावत करण्यात आले आहे. राज्यात सन 1992 पासून माहे डिसेंबर 2024 पर्यंत खरेदी हक्काने, वारस वाटणीने, हकसोड पत्राने किंवा हस्तांतरण या कारणामुळे नव्याने सातबारा अधिकार अभिलेख तयार झालेल्या पोटहिस्साची संख्या 2,12,76,499 एवढी आहे. तर सातबारा अधिकार अभिलेखात तयार झालेले सर्व पोटहिस्साची मोजणी होत नसल्यामुळे नकाशे व सातबारा अधिकार अभिलेख मिळत नसून त्यामुळे विविध केंद्र व राज्य शासकीय योजना राबवताना अडचणी निर्माण होतात. तसेच केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सर्व भूभागाची मोजणी करून नकाशा व अधिकार अभिलेख यांचे संलग्नीकरण करून प्रत्येक भूभागास भू आधार क्रमांक तयार करावयाचा आहे. त्या आधारे कृषीविषयक योजना तसेच शेतकऱ्यांना वित्तपुरवठा करण्यासंबंधी योजना व पीक सर्वेक्षण इत्यादी योजना यशस्वीरित्या कार्यान्वित करण्यासाठी ग्रामीण भागातील शेतजमिनीच्या भूभागाचे धारक खातानिहाय पोटहिस्साची मोजणी करून पोटहिस्सा भूभागाची सीमा व क्षेत्र निश्चित करून त्याद्वारे अधिकार अभिलेख व नकाशे तंतोतंत मेळात ठेवणे आवश्यक आहे. पोटहिस्सा मोजणीची पथदर्शी प्रकल्प जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या स्तरावरून सुरू करण्यात येत आहे. आता प्रकल्पाचं उद्दिष्ट नेमकं काय? राज्यातील सर्व सर्वे नंबर गट नंबरमध्ये तयार झालेल्या पोटहिस्साची मोजणी करणे. 2 नंबरचा आहे अधिकार अभिलेख सातबारा व नकाशा अद्ययावत करून मेळात आणणे. प्रत्येक भूभागास भू आधार क्रमांक देणे. आता प्रकल्पाचा फायदा काय? तर सातबाऱ्यानुसार धारकनिहाय स्वतंत्र पोटहिस्सा भूभाग नकाशे उपलब्ध होतील. धारकाचे क्षेत्र व हद्दीविषयी वाद कमी होण्यास मदत होईल. अधिकार अभिलेख सातबारा व त्यांचे नकाशे तंतोतंत मेळात ठेवणे शक्य होईल. भूभाग नकाशे व अधिकार अभिलेख यांचे संलग्नीकरण करता येईल. त्याच्यानंतर शेतकरी, विविध बँका व पीक विमा कंपनी नुकसान भरपाई निश्चित करण्यासाठी अद्ययावत डाटाबेस या ठिकाणी उपलब्ध होईल आणि खरेदीपूर्व मोजणी प्रक्रियेची कारवाई करण्यास अचूक डिजिटल डाटाबेस तयार होईल. तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत महत्त्वाची अपडेट होती. अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा.